आज थंडी एवढी पडली की मी पुण्यात की महाबळेश्वरला काहीच कळणार नाही. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी चाललो होतो आज परत एकदा माझा पेपर द्यायला. तर तुम्ही बघू शकता रस्त्याला पण कोणच नाही, मी एकटाच असं चोरावानी चाललोय. जसं मध्यरात्री आल्यावानी सारखं वाटायला लागले मला. थंडी तर आज एवढी डेंजर होती काय बोलू. तर मग नंतर मी दीपराज आला, दीपराजला म्हणलं चल बाबा. त्याला तर ते गाडीचा रेस पण पिळता येत नव्हता कारण खूपच लय भयानक थंडी आहे. काय सांगू तुम्हाला, तुम्ही पण सकाळी उठत असाल तर नका उठू, गप आपलं अंगरून पांघरून घेऊन गप आपलं झोपून जा. रस्त्याला पण एक पण जण दिसत नव्हता. चल बाबा म्हटलं आता पुढे जाऊ. भगवान का दियो हा सब कुछ आहे. गादी आहे, उशी आहे, गोधडी बी आहे. नुसता झोपणे का, तुम्ही फक्त झोपा, आम्ही फक्त उठतो पेपरला जायला. कष्ट करायला लागणार ना भाऊ. शिक्षण हे लय महत्त्वाची गोष्ट आहे. डिसेंबरचा महिना, थंडीचा जोर काय सरता सरे ना. सकाळचा पण आम्हाला इथं चंद्र दिसला बघा, बघू शकता. एवढं घाण इथं अंधार होता ना. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या इथं पोचलो. जरा सूर्यदेवताचं जरा सूर्यकिरण घेऊ म्हटलं, पण त्या सूर्यकिरणांमध्ये पण असली डेंजर थंडी वाजत होती. सकाळचा पण चंद्र दिसते बघा, तुम्ही विचार करू शकता की ते बेकार थंडी आहे. गुलाबी थंडी, गारगार वारा, निसर्गाने नटलाय परिसर सारा. छेडून जातो मानाच्या तारा, गुलाबी थंडीचा बेधुंद वारा. तर मित्रांनो, त्यानंतर मी आलो घरी. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. उद्या मी कॅमेऱ्याबद्दलची माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला कॅमेरा जर पाहिजे असेल CCTV, तर तुम्ही आपले रील बघून त्या लोकेशनला नक्की या. मी तुम्हाला होलसेलमध्ये तो कॅमेरा देण्याचा प्रयत्न करील. त्यानंतर गरम एवढं होतं की मी गरम भात खाल्ला. गरम आहे